सध्याच्या जगामध्ये ना घरात बसून काहीच होत नाही असा विचार केला जातो. मग त्यामुळे काय होतं, शिक्षणाचं निमित्त असेल किंवा कामाचं कारण असेल, आपल्याला घरातून बाहेर पडावं लागतं आणि घर सोडलं की खाण्याचा प्रश्न हा येतोच. अशा वेळेस आपण मेस लावतो, पण तरीही कधीतरी छोटी मोठी भूक लागतेच ना, किंवा कधीतरी चहा पिण्याची तलप येते. तर अशा वेळेस काय करावं, त्याच्यासाठी एक छान असं सोल्युशन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती आहे अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर. या केटलचा वापर करून आहे ना, आपण आपल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी खूप छान छान पदार्थ तयार करू शकतो. त्यातलाच एक पदार्थ आज मी शेअर करतेय. 600 वॅटची आणि 1.2 लिटर कॅपॅसिटी असणारी ही केटल आहे आणि याच्यासोबत आपल्याला खूप सगळ्या ॲक्सेसरीज मिळतात. जसं की तुम्ही इथं बघू शकता, सगळ्यात अगोदर हे अशा पद्धतीचा प्लास्टिक बाउल देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये ढोकळा, इडली अशा पद्धतीचे पदार्थ आपण स्टीम करू शकतो. आता अंडी असतील, टोमॅटो, बटाटा असे पदार्थ जर काही तुम्हाला वाफलून किंवा उकडून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण या रॅकचा वापर करू शकतो. त्यानंतर इथं हे आणखीन एक रॅक देण्यात आलेला आहे. आपल्याला काही भाज्या उकडून घ्यायच्या असतील किंवा मोमोज तयार करायचे असतील, किंवा आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ना, तो चाटचा प्रकार आहे, तर तो आपण याच स्टीमरमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी अशा पद्धतीचा हा स्टीमिंग पॉट देण्यात आलेला आहे आणि हा आहे ग्लासचा लीड, जेणेकरून आतमध्ये आपला पदार्थ तयार झाला आहे की नाही हे आपल्याला अगदी सहजपणे ओळखता येऊ शकतं. आणि काय ना, ह्याची ही जी बॉडी आहे ना, बाहेरून अजिबात गरम होत नाही, त्यामुळे हँडल करायला अगदी सोयीस्कर आहे. वरच्या साईडला ही जी केटल आहे ती अगदी सहजपणे आपण अशा पद्धतीनं उचलून घेऊ शकतो. याच्या खाली आपल्याला हा 360 अंश डिटॅचेबल पॉवर बेस मिळत आहे, जो की आपल्याला अशा पद्धतीनं वरचं जे भांडं आहे ते याच्यावरती अगदी सहजपणे आपण ठेवू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्या सोयीनुसार हे हलवू शकतो. समोरच्या बाजूला 2 ॲडजस्टेबल हीटिंग सेटिंग देण्यात आलेले आहेत. ही आहे याची पॉवर कॉर्ड. आज मी तुमच्याबरोबर चना चाटची रेसिपी शेअर करत आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे, बटाटे आणि हा जो आपण साधारण 6 ते 7 तासांसाठी भिजवून घेतलेला हरभरा आहे ना, तो उकडून घ्यायचा आहे. आणि या दोन्ही प्रोसेस आपण एकाच वेळी करू शकतो. जे नॉनव्हेज खातात ना, ते लोक याच्यामध्ये अंडी सुद्धा उकडून घेऊ शकतात, पण आपण इथे घेत आहोत बटाटे. केटल आपली बंद आहे, यामध्ये आपण पाणी ओतून घेऊयात. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे स्टँड ठेवून घेतोय. आपल्याला हा जो स्टीमिंग पॉट देण्यात आलेला आहे, याच्यामध्ये आपण हा भिजवून घेतलेला हरभरा टाकून घेतोय. हरभऱ्यामध्ये जरी पाणी नसलं तरी खाली बटाट्यांसोबत पाणी आहे आणि त्या पाण्यावरती हा हरभरा व्यवस्थित असा वाफरला जाईल. झाकून ठेवूयात आणि आता आपण हे ऑन करतोय. ही केटल आहे ना, ऑइल बेस्ड कुकिंगसाठी तयार करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण फोडणी करू शकत नाही किंवा एखादा पदार्थ तळून देखील घेऊ शकत नाही. फक्त जे काही पदार्थ अशा पद्धतीचे असतात, जे की आपण फक्त वाफवून घेऊ शकतो, ते पदार्थ याच्यामध्ये आपण करू शकतो. सोबतच या केटलला ओव्हरहीट प्रोटेक्शन सुद्धा आहे. म्हणजे जर जास्त प्रमाणात ही केटल गरम झाली तर ती आपोआप बंद होते आणि थंड झाल्यानंतर परत एकदा सुरू होते. जे लोक घरापासून बाहेर राहतात ना, त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. तर एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि मध्यंतरी मी एकदा चेक केलं तर बरं का, एक हरभरा मी तुम्हाला दाखवते. छान अशा पद्धतीनं वाफरला गेलेला आहे. आणि आता आपण आपले खालचे बटाटे चेक करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, बटाटे देखील व्यवस्थित असे वाफरले गेलेले आहेत. तर हे बटाटे देखील आहे ना, आपण बाजूला काढून ठेवूयात, म्हणजे थंड होतील. आता याची क्लिनिंग करणं पण आहे ना, खूप सोपं आहे. हे जे स्टीमर आहे ते तुम्ही आपण रेग्युलर जसे भांडे घासतो त्या पद्धतीनं हे घासू शकता. फक्त हा जो आपला खालचा एरिया आहे ना, तो आपल्याला काय करायचं आहे, हे भिजवायचं नाही आहे. सोबतच ह्याच्या खालची ही जी साईड आहे ती सुद्धा ओली करायची नाही आहे. आतमधल्या साईडला थोडंसं पाणी टाकायचं आहे. बेसिनमध्ये धरायचं नाही, बॉटलनी किंवा एखाद्या जगाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता आणि कुठलंही तुमचं जे कोणतं लिक्विड असेल ते टाकून स्वच्छ घासून परत पुसून ठेवू शकता. इथं उकडलेला जो बटाटा आहे ना, तो आपण एकदम छान आणि थोडासा बारीक असा कट करून घेतोय. म्हणजे खाताना तो दिसलाही पाहिजे आणि दातांखाली सुद्धा आला पाहिजे. सोबतच खूप मोठे मोठे सुद्धा काप करायचे नाहीयेत, की जेणेकरून हेच फक्त हायलाईट होईल. एका बाउलमध्ये आपण हे वाफवून घेतलेले हरभरे टाकून घेतोय. एकदम बारीक असा चिरलेला कांदा,
सोबतच एकच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी चिरली आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का, बारीक असा चिरलेला बटाटा, थोडीशी लाल चटणी, चाट मसाला, जिरा पावडर, अगदी थोडासा गरम मसाला, थोडासा लिंबाचा रस, मीठ, बारीक शेव. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. हवं असेल तर तुम्ही याच्यावरती थोडीशी तेलाची धारसुद्धा टाकू शकता. आणि इथं बघा आपला हा चना चाट तयार झालेला आहे. झटपट असा आपला हा चना चाट तयार झालेला आहे. तर घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसा झाला होता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.